नमस्कार. शुभ सकाळ. शुभ सकाळ म्हणजे सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता आपण चाललो आहे काजूची बाग साफ करायला, गवत काढायला. खांद्यावर बघा गवत काढायची मशीन आहे. हे बघा आम्ही चाललो आहे. हे आमच्या सौभाग्यवती काठी घेऊन काठी टेकत टाक्यात चाललेले आहेत. आणि आम्ही चाललो आहे आता आमच्या बागेत. तुम्हाला काजूची झाडं दाखवतो आणि गवत कसं मारतात, कशी मशीन चालवतात ते सुद्धा तुम्ही बघाल. पुढची व्हिडिओ आपण थोड्या वेळात करू. मित्रांनो, ही आमच्या चुलत भावाची काजूची बाग आहे. ही बघा, हे तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये एक असं काय आहे, एका काजूच्या झाडावरती एक मडकं बसले. तुमसरीन म्हणतात. आम्ही त्याला तुमसरी म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणता ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. लांब आहे, जवळ जाऊ शकत नाही. झूम करतो. हे बघा, हे तुम्हाला जे सफेद दिसतंय ना गोल आकाराचं, त्याला तुमसरीन म्हणतात. आमच्याकडे तुमसरीन म्हणतो त्याला आम्ही. तुम्ही काय म्हणता, तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. जांभीच्या झाडावर असल्यामुळं त्यांनी तेवढ्या भागातलं गवत काढायचं ठेवलेलं आहे. कारण त्याच्याजवळ आपण जाऊ शकत नाही. आणि ते जर कदाचित माशा उठल्या तर आपल्याला त्या सोडणार नाहीत. हे बघा मित्रांनो, ही आमची काजूची बाग आहे. तुम्हाला दाखवतो मी. ही सगळी झाडं आहेत, ती काजूची आहेत. हे बघा, हे बघा, ही झाडं आता मोठी झालेली आहेत. मोठी म्हणजे साधारण 5 वर्षाची झाडं आहेत. बघा, ही रोपं 5 वर्षाचं आहेत. हे रोप बघा केवढं मोठं आहे. हे 5 वर्षाचं रोप आहे. कोरोनाच्या काळात लावलेले. आणि हे बघा, हे तुम्ही बघू शकता. हे आता काजूला असे मोहर आलेले आहेत. ही जी फुलं दिसत आहेत ना, ह्या फुलांना काजू पकडतात. ह्याच्यावर जर कदाचित दव पडला तर ते काळे पडून जातात. काळे पडले की ते गळून पडणार. मग त्याला काजू लागणार नाहीत. म्हणजे त्यातूनच ते वाचतील, त्याच्यामध्ये त्याला काजू लागणार. हे बघा. आणि हे तुम्हाला दाखवतो. हे गवत मी काढलेलं आहे. गेल्या रविवारी येऊन हे गवत काढलेलं आहे. आमचं कसं आता सध्या मुंबईत असल्यामुळं आठवड्यातनं एकच दिवस मिळतो, सुट्टीचा दिवस. त्या दिवशी यायचं आणि गवत काढायचं. हे गवत काढलेलं गेल्या रविवारी. थोडंसं राहिलं आहे. आज 1 दिवसाचं अजून आहे. आजचा दिवस आता होऊन जाईल ते. हे बघा, हे गवत अजून काढायचं आहे. हे बघा, ही अशी सगळी घाण असते झाडांच्या मुदात, काजूच्या मुदामध्ये. आणि हे मित्रांनो, एक तुम्हाला दाखवायचं म्हणजे खास कारण या झाडाचं. हे बघा, हे झाड जे तुम्हाला मी दाखवतो आहे, हे गेल्या 3 वर्षापूर्वी माझ्याकडून ते झाड लहान असताना मशीन मारली गेली होती. म्हणजे गवतामध्ये त्याचं मला झाड ते दिसलं नाही आणि पटकन मशीन फिरली त्याच्यावरती आणि झाड मुदात तुटून गेलं. तुटून गेल्यानंतर त्याला जो कोंब आला त्याच्या मुदातून कोंब आल्यानंतर त्याला तो फुटत हळूहळू आता बघा केवढा मोठा झाला आहे. आता सगळ्या झाडांपेक्षा ते झाड मोठं झालं आहे. हे तुम्ही बघू शकता. बघा, एक निसर्गाची देण आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आत्तापर्यंत म्हणजे आपण बरीच कोकणात झाडं लावली. आपण लावली असेल, तुम्ही तुमच्या किंवा वडिलांनी, आजोबांनी जी कोणी झाडं लावलेली आहेत ती तुम्ही खरोखर जपण्याचा प्रयत्न करा. कारण कोकणातला निसर्ग हळूहळू कमी होत चालला आहे. तो बिचारा कोकणी रान माणूस कोकणाचं महत्त्व सांगून सांगून थकला आहे आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहे. तर मित्रांनो, माझं एवढंच सांगणं आहे, त्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. जर आपण कोकण जपलं तर खरोखरच मला वाटतं आपलं कोकण सुरक्षित राहील. हे पहा, तुम्ही झाडं बघू शकता काजूची. हे असे मोहर आलेले आहेत. आता हे मोहर पूर्ण म्हणजे काजू पकडायला त्याला नाही म्हटलं तरी अजून महिनाभर जाईल.
बघा हे आमच्याकडे याला खैर म्हणतात. खैर याला उलटे काटे असतात. हा जर लागला तर काटा अंगाला लागला तर तो फाडूनच नेणार, अशी त्याची खासियत आहे. हे बघा, आणि ते आपण त्यांना जाणीव करून द्यायची आहे. पुढच्या पिढीला आत्ता काय माहितीच नाही आहे अजूनपर्यंत आपल्या कोकणात काय आहे, कोकणात काय पिकतं. मुंबईत राहणाऱ्या लोकांना खरोखर अजून माहिती नाही आहे. कोकण खूप सुंदर आहे. तुम्ही खरंच येऊन कोकणात बघा, मुलांना तुमच्या दाखवा आणि मुलांना हेही सांगा कुठलं झाड लावल्यानंतर कुठलं किती उत्पन्न मिळतं, काय मिळतं, त्याला काय मेहनत करावी लागते. हे सगळं थोडक्यात तुम्ही जर माहिती दिला तर हळूहळू ती मुलंसुद्धा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतील. तर मित्रांनो, आता आपल्याला वेळ कमी आहे आपल्याकडं. आता आपल्याला मशीन चालवायची आहे, गवत काढायचं आहे. त्याच्यामुळं आता मशीन चालू करतो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो, कारण संध्याकाळी परत मला मुंबईला जायचं आहे. हां, हे बघा ही मशीन आहे. ही मशीन आता मी पेट्रोल भरायचं आहे, ऑइल ग्रीस वगैरे सगळं टाकून घेऊन आलो आहे. फक्त आता पेट्रोल भरायचे आणि स्टार्ट करायचे. तुम्हाला मशीन मारल्याचा व्हिडिओ मी दाखवतो. बघा मित्रांनो, हे मशीन अडकवण्यासाठी हा पट्टा असा घालायला लागतो. बघा, आणि हा पट्टा इथं लॉक दिलं आहे, त्याला लॉक करायचा आणि मशीन चालू झाली इथं अडकून हे करायचे. आता मी मशीन स्टार्ट करतोय. मशीन स्टार्ट झालेली आहे. पहिल्या स्टिकमध्ये बघा, 1 आठवड्याने स्टिक मारले. पहिल्या स्टिकमध्ये मशीन चालू झालेली आहे. तुम्हाला दाखवतो. मशीन अडकवली, फक्त अशी फिरवत जायची आहे. तर पेट्रोल वगैरे भरलेलं आहे. पेट्रोल उरल्याची बॉटल ठेवली खाली. दाखवतो तुम्हाला. पुढे या. मशीन स्टार्ट करतोय. एक जास्त नाही, अर्ध्या मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो.